पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सर्व राज्यात सांगायचं झालं तर 11 जून पासून म्हणजे 11 जून 12 13च्या नंतर राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे. म्हणून ह्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. राज्यात म्हणजे आज आहे 9 जून 2025. आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, मी देखील आज माझी 9 तारखेला आज मी पेरणी चालू केली. कारण की तिथं इतका पाऊस पडलेला आहे, गुडघ्या इतकी ओल आहे. पण त्या ठिकाणी आज जर नाही पेरणी केली, पाऊस पडल्याच्या नंतर तिथं पेरताच येत नाही. म्हणून वगळीची रानं आम्ही आजपासून पेरायला सुरुवात केली. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज 9 जून 10 आणि 11च्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे म्हणजे 11च्या नंतर पाऊस 12-13 जूनच्या नंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे. म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा. त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आज म्हणजे 9 जून 10, 11, 12 तुमच्याकडे 9, 10, 11, 12 पासूनच पाऊस तुमच्याकडे चांगल्या प्रमाणात पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या म्हणजे मराठवाड्यामध्ये म्हणजे आज आहे 9 जूनला आज तुरळक ठिकाणी थोड्या फार म्हणजे नांदेड, लातूर, धाराशिवकडे पाऊस पडणार आहे. 10 जूनला नांदेड, लातूर, धाराशिवकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 11 जूनला मराठवाड्याकडे चांगला पाऊस वाढत जाणार आहे. म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणजे मराठवाड्याकडे 11 जून पासून ते 20 जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. दररोज भाग बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे, मराठवाड्यामध्ये पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण काय होणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्याची पेरणी देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे 12 जूनच्या नंतर म्हणजे 12 जून 13 पासून ते 20 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आजच 9 जून पासून तर 20 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे, भाग बदलत राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जमिनीमध्ये जशी ओल असेल तशी तुम्ही पेरणीची तयारी करायची. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला परत एक सांगतो की त्या शेतकऱ्याचे बरेच फोन येईल, पाऊस येईल का. तर तुमच्याकडे तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे सांगायचं झालं तर म्हणजे 12 तारखेच्या नंतर म्हणजे 12 जून 13 पासून ते 21 तारखेच्या जून पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पाऊस पडल्याच्या नंतर तुमची जमिनीची ओल तपासा आणि तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला आणखीन एक सांगू इच्छितो की 17-18च्या नंतर तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, पूर परिस्थितीचा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्यांनी 17च्या नंतरचा हा अंदाज लक्षात घ्या. तुमच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये 11 जिल्ह्यामध्ये 12 जून पासून पाऊस वाढत जाणार आहे. म्हणून तुम्ही पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा खास करून अंदाज घ्यायचा. त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो तुमच्या देखील पाऊस 12 जून नंतर मुंबई तिकडल्या भागात देखील पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळ्या जर विभागाचा पाऊस सांगायचा झालं तर तुम्हाला सांगतो 12 जूनच्या नंतर पाऊस असा 12ला वाढणार आहे, 13ला जास्त, 14ला जास्त, 15 असा वाढत सगळीकडे 20 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडून जाणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात होऊन जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेचच एक मेसेज दिला जाईल. मी खास करून यावर्षी मी काय करत आहे, शेतकऱ्यांचं म्हणजे कोणी म्हणजे वंचित न राहण्यासाठी त्याच्यामुळं दररोजच एक अंदाज देत आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना तुमच्या जमिनीमध्ये जर ओल असले, जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, ओल असली तर पेरणीचा निर्णय घ्यायचा. आणि लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे कापूस लागवड करण्याने त्यांनी म्हणजे आपण आपल्या डेअरिंगने कसं कापूस लावायचा त्याचा निर्णय स्वतः घ्यायचा. पण राज्यात मात्र म्हणजे आज 9 जून पासून 9ला
आज म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे 9 तारखेला तुम्हाला एक परत सांगतो की नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्ह्याचा काही भाग, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. 10ला पुन्हा या भागातच पडणार आहे. 11ला परत पाऊस महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे. भाग बदलत राहणार आहे, सर्वदूर पडणार. पण 12 पासून राज्यात मात्र पावसाची बरीच व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणून लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर 13 जून ते 20 जून दरम्यान राज्यात सगळीकडे भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. हे अंदाज लगेच मी काय करत असतो, सुरुवातीला इंस्टाग्रामला टाकत असतो आणि हे लगेच माझ्या युट्यूब चॅनलला टाकत असतो. म्हणून ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि शेतकऱ्याला अंदाज देत असतो. धन्यवाद. शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे. हवामान विभागाचं मोठं भाकीत समोर आलेलं आहे. आता सध्या शेतकरी पेरणी करण्यासाठी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत आणि असं असतानाच आता हवामान विभागाने मोठा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी महत्वाचा हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या 48 तासात म्हणजेच 9 आणि 10 जून रोजी राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जना तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर मंडळी, कोणकोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला ते देखील बघूयात. हवामान विभागाने सांगितलंय की घाटमाथा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर यासहित 13 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील काही भागात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. नागपूरमध्ये गरमी वाढलेली आहे. म्हणजे 12 जून नंतर पाऊस होईल असं सांगितलं जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. पण असं असलं तरी येत्या 14 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होण्याची शक्यता ही नाही असं हवामान विभागाने म्हटलं. तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढणार असं देखील सांगण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार महाराष्ट्रातील काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आगामी आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकतं. पूर्व विदर्भात तर याहूनही जास्त पारा वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या मोठ्या शक्यता नसल्या तरी कोकण, मुंबई, पुण्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय. तर पेरणी करण्यासाठी वाट पाहावी असं राज्यातील शेतकरी आणि शेतकऱ्यांना हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. शेतकरी राजा पेरणी करण्याच्या विचारात असतील तर थांबा, त्यांनी काही दिवस थांबलं पाहिजे असं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे. तसेच 14 जून पर्यंत राज्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता नसल्याचंही हवामान विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मोठ्या पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची एका प्रकारे चिंता ही वाढलेली आहे. किनारालगतचे जिल्हे वगळता अन्य भागात मोठी गरमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीचा अंदाज हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये हा एक महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी देण्यात आलेला आहे.